नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे की मराठा समाजातील MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट घ्यावं की OBC मधून आरक्षण मिळालं तर OBC सर्टिफिकेट घ्यावं। तर अशा तुम्ही सध्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ सेशन जो आहे तो आपण बनवतोय। तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांचं कन्फ्युजन जे आहे हे दूर होऊन जाईल। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर आधीच सर्वांना आधी माहिती आहे की SCBCचा जो कोटा होता, ठीक आहे, तो आधी आपल्याला दिलेला होता। म्हणजे मराठा समाज जो होता त्यांना SCBC मधून आरक्षण जे होतं हे दिलेलं होतं, SCBC या कॅटेगरीमधून। तर तुम्हाला माहिती आहे की नंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये तो विषय गेला आणि तो जो होता तो फेटाळला गेला, SCBCला जे होतं ते फेटाळलं गेलं। मग त्याच्यामुळं एक न्यूज आलेली होती, तर ती न्यूज जी आहे ती तुमच्याशी मी शेअर करतोय। तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून म्हणजे SCBC मधून अर्ज केला आहे त्यांना खुला ओपन किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे। ठीक आहे, म्हणजे ज्या उमेदवारांना या दोनपैकी एक पर्याय निवडून फेर अर्ज करण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत जी आहे ती देण्यात आलेली होती आणि आयोगाने डिसेंबर 2018 मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्यानुसार काही उमेदवारांनी SCBC आरक्षणातून भरतीसाठी अर्ज केलेले होते, तथापि या भरती प्रक्रिया दरम्यान अद्याप प्रलंबितच आहे। ठीक आहे, म्हणजे जवळपास 17-18 मध्ये SCBC हा प्रवर्ग जो होता हा गव्हर्नमेंटनी जो होता तो दिलेला होता, म्हणजे यातून आरक्षण जे होतं ते मराठा समाजाला दिलं गेलेलं होतं। ठीक आहे, मात्र खुला ओपन किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यापैकी एक पर्याय निवडावा लागणार होता। तर का निवडावा लागणार होता, तर दरम्यान काय झालं की सर्वोच्च न्यायालयानं SCBC आरक्षण जे होतं हे रद्द केलं। त्यामुळे या आरक्षणानुसार पदभरती होऊ शकत नसल्यामुळं राज्य सरकारनं SCBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आयोगाने याबाबतचं एक पत्रक सुद्धा आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेलं होतं आणि EWS आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाराचं प्रमाणपत्र पडताळणीवेळी सादर करणं आवश्यक आहे असंही आयोगाने यावेळी स्पष्ट जे होतं ते केलेलं होतं। समजलं तुम्हाला? म्हणजे आधी SCBC हे या प्रवर्गातून आरक्षण जे होतं ते मराठा समाजाला दिलेलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते रद्द केलं, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं। त्याच्यानंतर मग राज्य सरकारने डिसिजन घेतला की SCBC प्रवर्गातून उमेदवारांनी ज्या फॉर्म भरलेला आहे किंवा जे पुढे पोहोचलेले असतील, प्रत्येक टप्प्यावरती कुठेतरी मुख्य परीक्षेला कोण इंटरव्ह्यूला पोहोचलेला असेल त्यांना आता EWS आरक्षणाचा लाभ द्यायचा आणि त्या प्रकारे राज्य सरकारने डिसिजन घेतला आणि आयोगाने सुद्धा त्याबाबतचं पत्रक जे होतं ते काढलेलं होतं आणि आयोगाने सांगितलेलं होतं की उमेदवारांनी सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र पडताळणीवेळी म्हणजे EWS सादर करणं हे गरजेचं आहे। असे म्हणजे एक पार्श्वभूमी अशी आहे। आता EWS सुद्धा काय आहे, EWS सुद्धा सेफ आहे, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, EWS सुद्धा सेफ आहे कारण त्यांना ऑलरेडी कायदा करूनच आपल्या EWS जे आहे ते सर्टिफिकेट जे आहे हे सध्या देण्यात येते, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते टिकलेलं आहे। त्याच्यामुळे EWSला काही सुद्धा प्रॉब्लेम हा येणार नाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं EWS तुम्ही सर्टिफिकेट जे आहे हे घेऊ शकता। आता प्रश्न उरलाय OBC सर्टिफिकेटचा। आता याच्यामध्ये काही शक्यता आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत। काय शक्यता आहे त्याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट म्हणजे EWSला आता चॅलेंज करता येणार नाही, EWS हे सेफ आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता जी आहे ती दिलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे एक असा पर्याय आहे की तुम्ही EWSचं सर्टिफिकेट जे आहे ते घेऊ शकता। ठीक आहे, घेऊ शकता EWSचं सर्टिफिकेट, त्याला तुम्हाला तर काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे हा येणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की जर OBCची सर्व रिक्वायरमेंट फुलफिल झाली तरच तुम्ही OBCचं सर्टिफिकेट घ्या आणि आत्ताच्या कंडिशनला थांबा आणि पहा हीच जी भूमिका आहे ती योग्य होईल। ठीक आहे, लक्षात ठेवा, थांबा आणि पहा हीच भूमिका जी आहे ही योग्य तुमच्यासाठी ठरणार आहे। जर आरक्षण मिळाले, एकदमच आरक्षण मिळालं आणि समजा पुन्हा जर आणि काही त्याच्यामध्ये काही लोचा झाला आणि तुम्ही फॉर्म जर OBC मधून टाकला, भले सर्टिफिकेट तुम्ही काढून टाकला आणि काही लोचा झाला तर पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यामुळं जर सगळी रिक्वायरमेंट फुलफिल झाली असं फायनल ज्यावेळी डिसिजन येईल, कन्क्लुजन होईल, त्यावेळेलाच तुम्ही OBCचं सर्टिफिकेट घ्या। अदरवाईज तुम्ही वेट करू शकता किंवा तोपर्यंत मग तुम्ही EWSचं सर्टिफिकेट जे आहे हे काढून EWSचे तरी ॲटलिस्ट तुम्ही लाभ जे असतील हे तुम्ही घेऊ शकता, पण तिथे तुम्हाला इकॉनॉमिकल आणि वीकली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत हे तुम्हाला तिथे दाखवावं लागेल, मगच ते तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जाऊ शकतं। ठीक आहे, तर इथे थांबा आणि पहा हीच तुमच्यासाठी भूमिका जी आहे ही सध्या योग्य अशी ठरू शकेल। तिसरी रिक्वायरमेंट आहे की जानेवारीपर्यंत तुम्ही वाट बघा। ठीक आहे, जानेवारी एंडिंगपर्यंत ह्या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला OBCच्या सर्व रिक्वायरमेंट फुलफिल झालेल्या आहेत का
किंवा त्याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत का, ह्यासाठी तुम्हाला वेट करणं जानेवारीचा हे फार गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जर समजा तोपर्यंत जाहिरात जर येणारच असेल जानेवारीमध्ये, तर मग तिथं तुम्हाला EWS हे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. नंतर मग ओबीसीचं सर्टिफिकेट सगळं रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, नंतर त्याच्यामध्ये चेंज करू शकता नंतर. पण सध्या तरी असं आहे की EWS सर्टिफिकेट जर आहे ते सध्या सेफ वाटतंय. पण ओबीसीची रिक्वायरमेंटच फुलफिल झाली तर 100% तुम्ही ओबीसीचंच रिक्वायरमेंट घ्या. आता शेवटी गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे की कसं आरक्षण जे आहे ते आता सगळं गव्हर्नमेंटवरती डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आत्ता वेट अँड वॉचचीच तुम्ही भूमिका ठेवा. आत्ताच कुठल्या डिसिजनपर्यंत पोहोचू नका. ओके. आणि तुमच्या मनातला सर्वात अधिक गोंधळ तुम्ही दूर करून घ्या. आणि कुठलीही रिस्क ह्या सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये सध्या तरी घेऊ नका. थोडासा वेट करा, 1-2 महिने वेट करा, त्याच्यानंतरच तुम्हाला डिसिजन घ्यायचं की कोणतं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. नाहीतर काय होतं की अवघड होतात पुन्हा गोष्टी, मग पुन्हा कोर्टमध्ये जातात, पुन्हा याच्यात जातात, आणि भले तुम्हाला पोस्ट असेल तरी सुद्धा मग तुमचं पोस्टिंग अडवून ठेवण्यात येऊ शकतं. त्याच्यामुळे थोडासा वेट करा, वेट अँड वॉच करा, 2 महिने वेट करा, नंतर तुम्हाला डिसिजन जो आहे तो घ्यायचा आहे. आणि शक्यतो मी अशा मताचा आहे की ओपनचं मेरिट चेस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. भले मग काही होऊ दे, पण ओपनचं मेरिट चेस करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठल्याही टप्प्यावरती जरी तुम्ही आला तरी मग तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे हा होणार नाही, जर ओपनचं मेरिट जर तुम्ही चेस केलं तर. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शक्यतो ओपनचं मेरिट चेस करण्याचं 100% सर्वांनी, जे ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे मराठा समाजातील जे कोणी MPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी ओपनचं मेरिट 100% चेस करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कुठल्या रिस्कमध्ये जर अडकायचं नसेल, बरं ठीक आहे, जरी तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुमच्यासाठी एक दुसरा ऑप्शन आहे EWSचा. पण तिथं प्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला ते EWSचं सर्टिफिकेट मिळून जाईल. पण जर OBC मधून जर आरक्षण दिलं तरच तुम्ही OBCचं सर्टिफिकेट, पण सर्व रिक्वायरमेंट फुलफिल असली पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर जर मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही अडकला ना मग ते अवघड होऊ शकतात गोष्टी. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय की आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे ओपनचं मेरिट चेस करू शकता, प्लस EWSचं तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. जर ओपनच्या OBCच्या सर्व OBC मधून जर आरक्षण दिलं, सर्व रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही, OBC मधून तुम्ही घेऊ शकता. पण आता सध्या तुम्ही वेट अँड वॉच, ओपनचं मेरिट चेस करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तुम्ही अभ्यास करा. बाकीचे आता 2 महिने तुम्ही कुठलाही विचार करू नका. जोपर्यंत आता जी डेडलाईन आहे 24 डिसेंबरची असेल किंवा 2 जानेवारीची असेल, ही डेडलाईन जोपर्यंत सरकारची निर्णय साठी जी डेडलाईन दिलेली आहे ही जोपर्यंत संपत नाही आणि सरकार डिसिजन काही घेत नाही तोपर्यंत वेट करा. आणि पूर्णपणे फोकस जो आहे हा तुमच्या अभ्यासावरती, तुमचा फोकस जो आहे हा राहिला पाहिजे. तर इथून पुढे तुम्हाला काय केलं पाहिजे की अभ्यासावरती लक्ष फोकस करा. ठीक आहे. कशातून मिळेल, काय मिळेल, हेच सगळ्यात दुसरा पर्याय. तर तुम्हाला मी सांगितलंय, जर नाही मिळालं तर काय होईल किंवा कमी आलं तर काय होईल. रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही तोपर्यंत शक्यतो घेऊ नका, नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. त्याच्यामुळे अभ्यासावरती लक्ष फोकस करा. दिवसाचं नियोजन आणि ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न झोकून द्या स्वतःला. तिसरं म्हणजे जर वेळापत्रक आलं तर त्या हिशोबाने EWSचं सर्टिफिकेट घ्यायचं की OBCचं जर मॅटर OBCचा क्लिअर असेल तर OBC सर्टिफिकेट काढून घ्यायचं. हा तुम्ही नंतर डिसिजन जो आहे तो घेऊ शकता. म्हणजे आत्ता पण तुम्ही EWSचं सर्टिफिकेट घेऊ शकता, पण अजून OBCचा मॅटर काही क्लिअर झालेलं नाही. त्याच्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये राहत सध्या. आणि वर सांगितलेले मुद्दे म्हणजे अभ्यासावरती लक्ष ठेवा, दिवसाचं नियोजन, ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करा. EWS सर्टिफिकेट मिळायला साधारणपणे 15 दिवस लागतात तुम्हाला, किंवा तुमच्या इथे किती दिवस लागतात हे तुम्ही स्वतः बघून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा. जर OBCचा मॅटर क्लिअर असेल तरच OBCचं सर्टिफिकेट घ्यायचं, अदरवाईज तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे EWS सर्टिफिकेटकडे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. त्यामधून सुद्धा तुम्ही फॉर्म जो आहे हा परीक्षेचा भरू शकता. आणि मुख्य म्हणजे कोणतेही सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा ओपनचं मेरिट चेस करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऐनवेळी तुम्हाला धावपळ जी आहे ही करावी लागणार नाही. म्हणजे कुठल्याही मॅटरमध्ये किंवा कोर्ट मॅटरमध्ये तुम्ही अडकणार नाही. ठीक आहे. किंवा इथे तुम्हाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही जर ओपनमधूनच जर तुम्ही मेरिट चेस केलं तर. पण जर सगळेच जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, आता एखाद्याचं समजू शकतो की एखाद्याचं वय पुढे जातंय आणि त्याला आता मराठा समाजाचं कसं असतं की 38 पर्यंतच तुम्हाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 38 पर्यंत ओपनसाठी म्हणजे ओपनमध्येच आहेत आत्ता, तर तुम्ही ते 38 पर्यंतच तुम्हाला वय जे आहे हे तुम्हाला आहे. पण ज्यावेळेला तुम्ही 38 क्रॉस करता त्यावेळी तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तरच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग समजून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक समजून तुम्हाला जे आहे ते पुन्हा 5 वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला मिळू शकेल. तर अशा केसमध्ये तुम्ही मग EWSचं सर्टिफिकेट घेऊ शकता. पण शक्यतो जर तुम्हाला एजसाठीच हवं असेल तर मग EWSचं सर्टिफिकेट घ्या. आणि जर OBCचा मॅटर असेल, लक्षात ठेवा, पण सगळं क्लिअर असतील बाबी,
आता कशातून देतं गव्हर्नमेंट एक्झॅक्टली माहिती आपल्याला सांगता येणार नाही, किंवा याच्यामध्ये पुढे काय होईल हे सुद्धा सांगता येणार नाही. त्याच्यामुळे हे थोडंसं साईडला ठेवा. आता तरी तुमच्याकडे 2 ऑप्शन सेफ आहेत. एक म्हणजे ओपनचं मेरिट चेस करणं, दुसरं म्हणजे EWS. आणि ओबीसीचा मॅटर ज्यावेळी क्लिअर होईल त्यावेळेला मग तुमच्याकडे तिसरा सुद्धा पर्याय खुला होईल. पण तोपर्यंत बाकीच्या त्या गोष्टी सगळ्या डोक्यातून काढून टाका. अभ्यासावरती लक्ष फोकस करा. दिवसाचं नियोजन आणि ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. 100% पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त जितकं मार्क्स स्कोर करता येईल, पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, ह्यावरतीच तुमचं लक्ष परिपूर्ण केंद्रित करून 2024ला पोस्ट काढण्यासाठी 100% प्रयत्न सर्वांनी करा. नको त्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये काहीही आता अर्थ नाही. आता तुमचं काउंटडाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे हे शेवटचे 3 ते 4 महिने आहेत तुमच्याकडं फार महत्त्वाचे आहेत. अजिबात मिस आउट करू नका 2024ला पोस्ट. कारण 2025 पासून तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मुख्य परीक्षा आहे. सो ज्यांना कुणाला 2024 साठीची जी MCQ टाईपमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल मेन्सची, त्यांनी आत्तापासूनच 8-8 तास अभ्यास करा. निश्चितच तुम्हाला पोस्ट मिळेल. आणि ज्यांना कोणाला कंबाईनची एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी सुद्धा आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सूरज चॅनलवरती ते बघा. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचे सुद्धा स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपण सुरू केलेले आहेत. आणि प्रसंगी आयोगाचं टाइम टेबल आलं आणि त्या टाइम टेबलनुसार जर परीक्षा समजा जर थोडीशी पुढे गेली त्यानुसार आपण त्या स्टडी टार्गेटमध्ये सुद्धा चेंजेस करणार आहे. पण 100% तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. यासाठी तुमचं व्हिडिओसाठी कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.